9 प्रकारचे धान्य टाकले आणि नरक चतुर्थी दिवशी हे घट उठले जातात. दादा फुगला पोळी फुगली पोळी फुगली बघा. करणारी फुगली करणारी पण फुगली होती. अब हम जा रहे हैं पंढरपुर. हाँ मन बोल रहा है कि शोले ना ना मन बोल रहा है कि सोले मन बोल रहा है कि सोले इसलिए मैं सो रहा हूँ. तो आज है डिक्सी स्कॉट का दिन. हम चले नहाने. दोनशे 54. खरी खरी खरी. कैसी है खरी? 30 को पाव किलो. 30 को पाव किलो. खरी भी दो और टोस्ट भी दो. यूट्यूब पे डालूंगा शायद. आप ज़्यादा आते नहीं इधर, कभी कभी आते हो? आते हफ्ते में 2 बार. हाँ हफ्ते में आते हो. कोई लेता नहीं क्या? लेते हाँ 60 रुपये. थैंक यू. चलो एक दो बार बोल दो. हाय बोल दो. हाय. इनका सूर्य अच्छा है. खारी माहित नाही. अब हम जा रहे हैं अस्पताल. अब हम जा रहे हैं पंढरपुर. हाँ अब हम जा रहे हैं अस्पताल. अब हम जा रहे हैं हॉस्पिटल में मम्मी को. अब हम जा रहे हैं पंढरपुर को मम्मी को अस्पताल के लिए. हिंदी पता नहीं ये व्लॉग कैसा होगा, पर फर्स्ट व्लॉग है. डेली व्लॉग शुरू करने की तो इच्छा है. इच्छा. हिंदी अच्छी नाही आहे मेरी, मराठीत बोलता येते. काय करते? आजी मम्मीची मम्मी. मम्मीची मम्मी पप्पाची सासू. है मम्मी के शुगर की रिपोर्ट. अब बज चुके हैं 7:30 बजे और हम आ गए हैं अभी मम्मी के चेकअप के लिए. तर सध्या पांढर किती प्रकारचे धान्य घातलेले आहेत? आजी करायला लागले स्वयंपाक. फुगली पोळी पुरण भरले आहेत. पुरण भरलं, डाळ शिजवली, पुरण भरलं, पुरण वाटलं, गहू घातला, पुन्हा पोळी करायला लागली. ही काय पुरण आहे, पुरण वाटलेलं. तर महालक्ष्मी त्या देवीचे घट आहेत. 9 दिवस उपवास पण असतात. करायची आजी करते. म्हातारी माणूस पहिल्याने सुधरत नाही आता, पहिल्याने होत नाही आता. पहिल्याने पोळ्या करायला येत नव्हत्या. तुला मग आजी कोण म्हणते? पण पोळी फुगली माणसाला बघायचं. हा पोळी फुगली आहे. वेडे वाईट धर. पोळी फुगली. दादा पण फुगला. पोळी खाऊ. दादा फुगला, पोळी फुगली. पोळी फुगली बघा. करणारी फुगली. करणारी पण फुगली.
घट ते असं उठवून असं कानात घालते वगैरे तसल्या गोष्टी असतात ना, तसल्या गोष्टी केल्या जातात. तर हे बसलेत आमच्यात घट. तर यात 9 प्रकारचे धान्य टाकले आणि नरक चतुर्थी दिवशी हे घट उठले जातात. तर त्याच दिवशी मला वाटतं दिवाळीची पहिली अंघोळ असते. आज असं वाटतं की सध्या दिवाळीचा माहोलच तयार झाला आमच्याकडे, कारण की आज घट बसले. प्रेम बढ़ाई मैं